तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी अंगावर अचानक लालसर चट्टे आले असतील, ज्याला आपण गांधी उठणे किंवा पित्ताच्या गांधी असं म्हणतो. या चट्ट्यांवर प्रचंड खाज सुटते, आग होते आणि कधी कधी सूजही येते. जेव्हा आपलं शरीर एखाद्या ॲलर्जी निर्माण करणाऱ्या घटकाच्या संपर्कात येतं, तेव्हा त्वचेखालील पेशी हिस्टामाइन नावाचं एक रसायन सोडतात. या हिस्टामाइनमुळे त्या भागातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्यातून पाणी बाहेर झिरपतं आणि त्वचेवर लाल, सुजलेलं आणि खाजणारे चट्टे तयार होतात. ॲक्यूट अर्टिकॅरिया काही दिवसांसाठी किंवा आठवड्यांसाठी राहतं, तर क्रोनिक अर्टिकॅरिया 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतं आणि वारंवार त्रास. काही लोकांना शेंगदाणे, अंडी, सी फूड, दूध किंवा गहू यांसारख्या पदार्थाची ॲलर्जी असते. काही वेदनाशामक गोळ्या म्हणजेच पेन किलर्स किंवा अँटीबायोटिक्समुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. धूळ, परागकण, कीटक चावणे किंवा प्राण्यांच्या केसांमुळेही ॲलर्जी होऊ शकते. काही लोकांना थंडी, ऊन, घाम, पाण्याचा संपर्क किंवा त्वचेवर दाब पडल्यामुळेही गांधी उठतात. शीतपित्तासाठी होमिओपॅथीमधील वापरली जाणारी काही महत्त्वाची औषधे बघणार आहोत. पहिली मेडिसिन आहे अर्टिका एरेन्स. हे शीतपित्तावरील सर्वात महत्त्वाचे औषध मानले जाते. जेव्हा त्वचेवर टोचल्यासारखी आणि जळजळ झाल्यासारखी खाज येते, त्वचेला स्पर्श केल्याने किंवा आंघोळीनंतर त्रास वाढत असेल तर हे औषध खूप फायदेशीर ठरते. पुढची मेडिसिन आहे रस्टॉक्स. जर तुम्हाला दमट किंवा थंड हवामानात शीतपित्ताचा त्रास वाढत असेल, अंगावर बेचैन करणारी खाज येत असेल आणि गरम पाण्याने शेकल्यास किंवा हालचाल केल्यास आराम वाटत असेल, तर रस्टॉक्स हे एक उत्तम औषध आहे. पुढची मेडिसिन आहे हिस्टामाइन. जसं मी आधी सांगितलं, हिस्टामाइनमुळे ॲलर्जीची लक्षणं दिसतात. हे औषध शरीराची हिस्टामाइन प्रती असलेली अतिसंवेदनशीलता कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे ॲलर्जीची तीव्रता कमी होते. शीतपित्त हा जरी त्रासदायक आजार असला तरी योग्य होमिओपॅथिक उपचारांनी तो मुळापासून पूर्णपणे बरा होऊ शकतो.